बाई जोरदार भूक लागलेली आहे आणि सगळ्या रत्नागिरीमध्ये शोधल्यानंतर आम्हाला खूप जरा जणांनी सजेस्ट केलेलं आहे की प्रशांत लंच होम म्हणून एक जागा आहे. त्या ठिकाणाचे फिशेस खूप सुंदर आहेत आणि एकदम घरगुती पद्धतीने बनतात. त्याच्यामुळे आता मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघं पण आलेलो आहेत इथे प्रशांत कॉर्नरमध्ये लंच होममध्ये आणि आपण खूप साऱ्या गोष्टी मागवल्यात. तर पहिली डिश जी आहे ती आपली आली आहे लॉलीपॉपची. लॉलीपॉप आणि ते पण क्रॅबवाले लॉलीपॉप आहे. खूप इच्छा होती आमची क्रॅब लॉलीपॉप खायची, त्याच्यामुळे आपण क्रॅब लॉलीपॉप मागवलेले आहेत. आणि बाकीची प्लेट्स आपली येते पाठवून हळूहळू करून तुम्हाला संपूर्ण प्लेट्स दाखवून देईन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हा मेन्यू पाहून घ्या प्रशांत लंच होमचा. ह्यात सगळा मेन्यू दिलेला आहे प्रॉपर एकदम वेमध्ये. हा फर्स्ट पेज आहे यांचा आणि हा सेकंड पेज आहे यांचा. तर सर हा जो लोकेशन आहे तो खुद्द रत्नागिरीमध्येच आहे. तुम्ही गुगल सर्च केलात तरी तुम्हाला माहिती पडेल की हा लोकेशन कुठे आहे. आणि खूप नॉर्मल असा ॲम्बियन्स आहे, पण आय गेस इकडची टेस्ट खूप सुंदर असणार आहे. तुम्हाला ॲम्बियन्स पण एकदा दाखवले. हा सुंदर असा ॲम्बियन्स आहे, सेटिंग आहे. आपल्या इकडचे मुंबईचे लंच होम्स कसे असतात तसंच हा रोडच्या समोरच आहे एकदम अगदी. सिटिंगसुद्धा खूप सुंदर आहेत, म्हणजे बरेचसे लोक 1 2 3 4 5 टोटल 6 टेबल्स आहेत जे लागत आहेत. आणि आता हळूहळू आपली प्लेट लागली आहे भरायला. काही डिशेस आलेले आहेत तर ते एक एक करून तुम्हाला दाखवतो. तर आपली आता डिश एक एक करून आलेले आहेत. तर हा सगळ्यात पहिला क्रॅब लॉलीपॉप 3 पीसेस दिलेले आहेत, मस्त फ्राईड आहे. त्यानंतर दुसरा जो पीस आहे तो ही जी प्लेट आहे, दिस प्लेट इज ऑल अबाउट बोंबिल्स. सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात फेवरेट. तर बोंबिलचे तुम्ही पीस काउंट करू शकता, इथे सफिशियंट पीस दिलेले आहेत बोंबिलचे, सुंदर आहे एकदम. आणि ही जी सगळ्यात फेवरेट तिची ती म्हणजे पॉम्प्रेट फ्राय. ही साईज बघू शकता तुम्ही, एका हाता एवढी साईज आहे या पॉम्प्रेटची. जवळ घेऊन जातो. सुंदर पॉम्प्रेट फ्राय दिलेला आहे आणि ह्या मालकाकडे जाऊ दे तिच्या. त्यानंतर हे जे मागवलेलं आहे आपण, हे आहे कोलंबी करी. सुपर्ब अशी करी आहे, स्पायसी असणार आहे. वरती कोथिंबीर गार्निशिंग करून दिलं आहे. अजून आपल्या प्लेटमध्ये भाकऱ्या आहेत, सॉरी चपात्या आहेत. आणि त्यानंतर आपण मागवणार आहे राईस. तर आपण ही मील सुंदर पद्धतीने खाणार आहोत. टेस्ट तर अतिउत्तम असणार आहे. थोडा राईस घ्यायची, ताक घ्यायचा आहे आणि हे कम्प्लीट मील बंद करून सोलकढी. तुला काय हवं आहे? सोलकढीची डिमांड आलेली आहे, तर आपल्याला आता सोलकढी ह्या सगळ्यानंतर व्हायला घ्यायची आहे. तर सध्या ट्राय करूया आणि आस्वाद घेऊया पूर्ण जेवणाचा. तर आपलं आता मिड जेवण झालेलं आहे आणि आपल्या मिड जेवणामध्ये आपल्याला आणखीन एका माशाने साथ दिलेली आहे. तर आता आपल्या टेबलवरती आलेली आहे बांगडा करी आणि राईस. तुम्हाला बांगडा करी दाखवतो. ही आहे बांगडा करी. सुपर्ब अशी ग्रेव्ही आलेली आहे रेडिश ऑरेंज कलरची आणि हा बांगड्याचा पीस आहे यामध्ये. त्याच्यानंतर पण राईस मागवलेला आहे. तर आता आपल्या टेबलवर आपण पाहू शकतात ज्या काही मच्छ्या फेमस असतात समुद्रात त्या सगळ्या टेबलवर मागवलेल्या आहेत. कोळंबी, इथे आहे आपले बोंबिल्स, हा आहे पापलेट. पापलेटला थोडासा फाडलेला आहे या मांडल्या पोरीने, अख्खा त्याचा चिळफाड करायला लावला आहे, भरते आहे. आणि इथे आपले क्रॅब आहेत, क्रॅब लॉलीपॉप्स. त्याचासुद्धा एकदम पोस्टमॉर्टम केलेला आहे खाऊन, कारण की फेवरेट आहे तिचा म्हणून. आणि त्याच्यानंतर आपल्याला बांगड्याने साथ दिली. तर ओव्हरऑल आपला पूर्ण प्लेट सजलेला आहे, टेबल सजलेला आहे. आणि तुम्हालासुद्धा रेकमेंड करेन, हा नाव रत्नागिरीत आल्यानंतर तुम्ही शोधू नका, डायरेक्ट इथे या. रेकमेंडेबल आहे प्रशांत लंच होम. आपली सवय आहे भाई, कुठे पण जेवायला गेल्यानंतर मनसोक्त जेवण पाहिजे ट्रॅव्हलिंगमध्ये. बिकॉज बघा, आपण एवढा ट्रॅव्हलिंगमध्ये खर्च करतो तर जेवणावर का खर्च करायचा. त्याच्यामुळे चिअर्स टू दिस जेवण. 2 दिवसानंतर इतका सुंदर जेवतो आहे. पण मी 2 दिवस संपूर्ण व्हेजच खात होतो आणि आज आम्ही नॉनव्हेजवरती अखंड ताव मारलेला आहे. तर लेट्स याच्यानंतर आपण जे मागवणार आहे ते म्हणजे सोलकढी मागवणार आहे. तर सोलकढी तुम्हाला थोड्या टायमानंतर दाखवेन. पहिला हे जेवणसुद्धा जे बनवलं आहे ते जेवण होऊन दे आणि एकदा जेवण झालं की मग तुम्हाला सोलकढीचा आस्वाद घेऊन टाकतो. तर आपलं आता सगळ्यात फेवरेट म्हणजे सगळं जेवण झाल्यानंतर सोनेपेज वाघा असं म्हणतो आपण, आणि ती सोलकढी आता आलेली आहे.
सी दिस सोलकडी पिंकिश सुंदर छान ब्युटिफुल. हा ही सोलकडीचा आस्वाद घेऊया आणि हा जो लंच आहे तो इथेच संपूया. तर मग आपण आता निघालेलो आहे आणि आपली ही जी धन्नू आहे त्या धन्नूला आपल्याला तिच्या घरी सोडायचं आहे आणि हिने खूप साथ दिलेली आहे आपली. हिला घरी सोडून निघायचं आहे. तोपर्यंत हा आहे तो प्रशांत लंच होम. तिथे आपण जेवलेलो आहे. वन ऑफ द बेस्ट जेवण मी खाल्लेलं आहे. तर ह्या रोडच्या साईडला इथे होऊन तुम्हाला इथे जायचं आहे सरळ सरळ. आणि आता आपण निघूया धनुच्या घरी आणि तिला देऊन टाकूया आपण लंच. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये नवीन काहीतरी गोष्टी घेऊन या तुमच्यासाठी. बाय मित्रांनो, बाय.